तर पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत असेल दुपारच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे खरोडींचे हार्दिक हार्दिक स्वागत. नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आपण हा तिसरा दिवस पाहतोय आणि याच्या दिवसामध्ये ही शेवटची लढत आपण पाहतोय पहिल्या फेरीतील. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झालेली आहे. बघा अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी. पहिलाच बॉल हा डॉट येताना दिसतोय. आपण बघतोय व्हाईट अँड व्हाईट जर्सी आपण पाहतोय बिलकेडी संघाची. जणू काही टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी उतरले आणि पहिलाच चेंडू जर आपण बघितला ज्या प्रकारे टेस्ट क्रिकेट मध्ये हाताला जाऊ त्या प्रकारे चेंडू इथे हाताला गेला होता. यावेळेस पाहता पण थोडा चेंडू पुढे ठेवला गेला होता, खराब क्षेत्ररक्षण झालाय. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न केला रवी सोहळे आणि चेंडू गॅप मध्ये टाकला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर देखील गेलाय. चौकार, 4 धावा. हा चौकार आलाय आणि आता चौकार आणि धावफलकाला सुरुवात देखील झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. पहिला चेंडू डॉट आला, मात्र दुसऱ्या बॉलवरती केलेला हा प्रहार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार केलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार आणि चेंडू सीमारेखा पार. षटकार, 6 धावा. आपण पाहतोय ज्या प्रकारे स्लॉट मध्ये चेंडू टाकला, फक्त चेंडूला कनेक्ट केलं आणि बघा बाकीचं काम जी हवा आहे ती हवा करते. हवेच्या लाटांवरती स्वार झाला चेंडू आणि सीमारेखा पार देखील झाला. पुन्हा एकदा शफल लावून करण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू डाऊन दिले हाताला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे आता येताना दिसतोय आपल्याला. नितेश हंडवा जो पहिलं षटक हाताळण्यासाठी रेडी झालेला आहे, सज्ज झालेला आहे. पहिला चेंडू डॉट टाकला, मात्र त्यानंतर धावा या वेगाने वाहताना दिसत आहेत आपल्याला. वारा देखील वेगाने वाहतोय आणि धावा देखील वेगाने धावफलकावरती लागतायत. इथे देखील आपल्याकरता फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडूला खून काढा मिड ऑफ मध्ये. बालकृष्ण किरकिरे आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झाली. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट देखील केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग विथ विकेट्स इथे पाहायला मिळाली या दोन्ही बॅटरची. राकेश नानकर आणि रवी सोहळे अशी ही सलामीची जोडी आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण बघितलं तर श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने 2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केलाय. स्विच करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालं नाही, खराब फिल्डिंग झालाय. चेंडू पुन्हा एकदा फरार, सीमा रेषा पार. हा आलाय नशिबाचा चौकार, 4. बघा इथे जर आपण बघितलं ना तर नशिबाची साथ मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि हे क्षेत्ररक्षण थोडस खराब राहिलेलं आहे बेलखेडी संघाचं. ते देखील खोटं चेंडू यावेळेस बॅट जी होती ती अगोदरच फिरवली होती रवी सोहळे याची, तेच कारण बॅट अँड बॉल चांगलं कनेक्शन झालेलं नाही आहे आणि इथे एक सिंगल धाव इथे आली. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत.
आता नव्याने गोलंदाज अजय हंडवा येतोय. नितेश हंडवाचे छोटे बंधू आता आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती दिसतील, जे स्वतः संघाचे कॅप्टन आहेत. आणखीन एक उंच पुरासा गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय, तो म्हणजे मिस्टर अजय हंडवा. पहिल्या षटकात 18 धावा आल्या विदाउट लॉस. 18 धावा या धावफलकावरती. रवी सोहले चांगलं टच मध्ये इथे पाहायला मिळालाय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, 1 डबल, 1 सिंगल धाव आलेली आहे. म्हणजे अजून राकेश नानकर याला अजूनही संधी मिळालेली नाहीये. पहिलं षटक आपण पाहतोय पूर्णपणे खेळून काढलाय रवी सोहळे या फलंदाजाने. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तोच फलंदाज पाहायला मिळतोय. इथे बघा ऑन साइडला फटका केला गेला क्षेत्ररक्षकाला, त्याच्याकडनं झालाय खरा फिल्डिंग, खरा फिल्डिंग. पुन्हा एकदा चेंडू फरार, सीमारेषा पार. रवी सोहळेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. जयेश तुंबडा जर आले असतील तर संपर्क साधायचा आहे. इथे पाहतो आपण फुलटा चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी सोहळेच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, धमाकेदार षटकार. आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि आता जो वाऱ्याचा वेग आहे त्या वाऱ्याच्या वेगाचा नक्कीच फायदा उचलताना दिसतोय रवी सोहळे फलंदाज. आणि सातत्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. आपण पाहतो या रवी सोहळे याच्या वैयक्तिक 27 धावा आणि संघाची धावसंख्या झालेली 28. म्हणजे 28 पैकी 27 धावा या एकट्या रवी सोहळे या बॅटरच्या पाहायला मिळत आहेत. राकेश नानकर याला अजूनही संधी मिळालेली नाहीये. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुलटा चेंडू आहे. इथे देखील गॅप शोधलाय रवी सोहळे याने. हा चेंडू देखील फरार, सीमारेषा पार. रवी सोहळेच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत दर्जेदार चौकार. आपण पाहतो पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती षटकार, त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती पुन्हा एकदा चौकार इथे पाहायला मिळालाय. इथे आता आपण पाहतो या पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागला. यस, बॅटचा एज लागला, इनसाइड एज. आणि नितेश हंडवाने आता कुठली चूक केलेली नाहीये. चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. रवी सोहळेची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतो तो म्हणजे रवी सोहळे, ज्याने वैयक्तिक धावा बनवल्या त्या म्हणजे 31 धावा. रोशन येतोय, रोशन सोहळे. बघा रवी सोहळे बाद झाल्यानंतर रोशन सोहळे हा बॅटर इन झालाय. रवी याचे छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. रवी यांनी आपली चांगली जी कामगिरी होती चांगल्या प्रकारे पार पाडली. 31 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या आणि तो आता तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. धावसंख्या पण पाहतो या 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर एक अर्धशतक कंप्लीट झालं. मनीष तारवी यांनी ते अर्धशतक कंप्लीट केलं. त्यानंतर आपण पाहतो संकेत घोषे याने तब्बल 47 धावा कुठल्या. त्यानंतर आता आपण पाहतो 31 धावांची खेळी करून बाद झालाय रवी. रोशन आलाय
आणि रोशन याने देखील सुरुवात केलेली आहे, मोठ्या फटक्याला सुरुवात केलाय. रोशनच्या बॅट मधून निघाला हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. डीजे बघा फुलटॉस बॉल होता आणि त्या पुरेपूर फायदा उचलला गेला, षटकार ठोकला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावरती. 38 38 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजय हांडवा याचं हे षटक जर आपण बघितलं तर भरपूर महागडं ठरलेलं आहे. आतापर्यंत 20 धाबा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, इथे देखील गॅप मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला निवडलाय, मात्र पुन्हा एकदा चुकी झालेली आहे. बिग मिस्टेक, खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणि पाहतो आपण इथे एक धाव मिळालेली आहे. षटक कंप्लीट झालाय, ते म्हणजे दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा 2 षटक कंप्लीट झाल्यात, 2 षटक संपल्यात आणि जो बॅटर सलामीला गेलाय राकेश नानकर, त्याला अजूनही चेंडू खेळायला मिळालेला नाहीये. मात्र भोवतपाडा या टीम साठी एक चांगली बाब आहे की धावा या खोऱ्याने येताना दिसत आहेत. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये वारा वाहतोय त्याच प्रकारे मैदानाच्या आतमध्ये धावा देखील वाहताना दिसत आहेत. 39 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 19.50 ची सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये. तिसरा षटक हाताळण्यासाठी दीपेश वाघात, ते पाहतो या पहिला चेंडू ते फेक बॉल हाताला गेला, ऑफच्या बाहेर उचली घेणारा चेंडू. डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. डॉट बॉलने सुरुवात केले दीपेश वाघात याने. पहिला चेंडू डॉट च्या स्वरूपात येताना दिसतोय आपल्याला या इनिंग मध्ये. बघा 1 विकेट तर आलेली आहे, मात्र ज्या प्रकारे पाहतो आपण हा पहिला डॉट बॉल. बघा आता व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आलेला व्हाईट. धावसंख्या आता 40 या आकड्यावरती. इथे देखील पाहतो आपण ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय. बघा रणनीती खूप चांगली आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळले जात आहेत. आपण पाहतो ज्या प्रकारे उजव्या हाताच्या फलंदाजाला इथे मोठे फटके खेळण्याची संधी आहे. वाऱ्याचा वेग जर आपण बघितला नक्कीच त्यासाठी लाभदायक ठरतो. तेच कारण ऑफस्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जाते सातत्याने. त्याच्यामध्ये असफल ठरलाय गोलंदाज, कारण त्याने 2 चेंडू वाईट टाकलेत. देखील पाहतोय आपण चांगल्या चेंडूची हाताळणी झाली. अखेरीस एक डॉट वर टाकण्यात आणखी यश इथे मिळालंय. जयेश म्हात्रे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि बघा इथे विकेट देखील आलेला आहे. बघा जसा जयेश म्हात्रे इथे आमच्या व्यापी कक्षामध्ये आलेत तसं आता माझं एक विकेट देखील इथे मिळाला आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आणि आमच्या पॅनल कडून. बिग विकेट रोशन सोहळे याची. भावेश येतोय, भावेश भंडारी 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. भावेश येतोय
बघा चौथ्या क्रमांकावरती आला आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज देखील झालाय. आल्याला एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील झालाय. फुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय आणि भावेशच्या बॅट मधून हा चौकार देखील आलाय. बघा हा चौकार आलेला धावफलक आता 45 या आकड्यावरती आपण मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. इथे आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. भावेश भंडारी असा चेंडू सरळ निघून जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. बघा ज्या प्रकारे फटका खेचला होता, हवेच्या विरुद्ध फटका खेचला होता. हवा जर नसते नक्कीच 6 धावा मिळाल्या असत्या, मात्र 4 धावा मिळाल्यात. इथे आता हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बघा राकेश नानकरा बाद झालाय. सलामीला गेला होता. तिसरा षटक मार्ग असता आहे. एकही चेंडू न खेळता तो बाद होऊन माघारी परततोय. बघा बॅडक मानावं लागतील राकेश नानगरे जे कारण सलामीला गेला होता. रवी आणि पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या बनवली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती रोशन केले. रोशन याने देखील 4-5 चेंडू खेळले, 7 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर भावेश गेले. भावेश याने शेवटच्या बॉलवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र राकेश याचे बॅडलक आज 3 षटकापर्यंत थांबला, मात्र त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये आणि डायमंड डकचा तो शिकार झालाय. संजय वाडू आता चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्या पण पाहतो या 49. 49 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सॉरी 50 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा भावेश भंडारी खेळण्यासाठी सज्ज असेल. नाव स्ट्राइक एंड वरती पाहतो आपण विशाल जाधव याला. इथे भावेशा बॅट मधून खूप चांगला स्ट्रोक, मात्र त्या समोर आहे अजय हंडवा. बघा उंच पुरा असा क्षेत्ररक्षक तैनात होता. काऊ कॉर्नर मध्ये त्याने पकडलाय खूप चांगला झेल. फलंदाज भावेश यावेळी ठरलाय फेल. चेतन सोहले डिबॅटर ते खेळपट्टीवरती दिसतो. स्ट्राइक वरती असेल. नॉन स्ट्राइक एंड वरती विशाल जाधव. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण संजय वाडू याला, ज्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि ज्या 50 धावा धावफलकावरती लागल्यात त्या थोडासा ब्रेक त्याने लावलाय. इथे पाहतो पण पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. इथे सहज सोपा झेल ड्रॉप. सहज सोपा झेल इथे सुटलाय. हा झेल धरतीला दान केलाय आणि बघा अजयच्या चेहऱ्यावरती देखील थोडस स्मित हास्य आलंय. त्याला देखील माहिती की सहज सोपा झेल होता. संजय हा सहजरित्या झेल पकडू शकला असता, मात्र पकडू शकलेला नाहीये. झेल सुटलाय आणि एक धाव देखील मिळाली. धावसंख्या आता 51 या आकड्यावरती 51. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
ते बघा पुन्हा एकदा शफरवून करण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. एकदा तर ते कम्प्लीट केले जाईल. शतरक्षक पोहोचलाय तिकडे आणि ते पाहतो आपण 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावफलक आता 53 या आकड्यावरती 53 53 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे. 3 चेंडू राखून झालेत. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत आणि एक चांगलं टार्गेट सेट इथे केला जातोय. बहुतवाडा टीमच्या माध्यमातून इथे पाहतो आपण धावची संधी निर्माण झाली होती. बघा ना स्ट्राईक एंड कडे जरी थ्रो जर इथे केला असता कदाचित विकेट मिळाली असती. मात्र स्ट्राईक एंड कडे हा थ्रो झाला आणि बॅटर पोहोचला पॉपिंग क्रीज मध्ये. एकच धावसंख्या 56, 54 रन्स ऑन द बोर्ड. 3 विकेट्स हे आतापर्यंत 4 विकेट्स हे आतापर्यंत डाऊन झालेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. ते पाहतो आपण कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. थोडासा फंबल झाला आणि 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघा प्रयत्न झाला होता मात्र समोरून रिस्पॉन्स आलेला नाहीये. 2 धावा 56 अब तक 56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा 1 बॉल अद्याप बाकी आहे. बघा अगोदर आपण जर बघितलं एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केला गेला, चांगल्या धावा बनवल्या गेल्या आणि त्यानंतर चांगला फिनिश देखील इथे केला जातोय. सिंगल डबलने इथे धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत आणि चांगलं फिनिश करण्याचा प्रयत्न करतात हे 2 फलंदाज. इथे आता आपण पाहतो पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढा चांगलं झालेलं नाहीये. शतरक्षक पोहोचलाय तिकडे. 1 धाव कंप्लीट करायचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे आणि 2च धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागतंय. या 2 धावे धावसंख्या 58 आणि 59 धावांचे लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 चेंडूमध्ये 59 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. ते म्हणजे एन्जॉय ग्रुप बेलकडी या संघाला.
थँक्यू. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 59 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 2 सलामीवीर उतरलेत, नितेश हांडवा आणि दीपेश वाघात. तरी ते आपण पाहतो या पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल जाधव. दीपेश हा आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आपल्याला. नॉन स्ट्राईक वरती नितेश. विशाल पहिला बॉल इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग हा चेंडू टाकला गेला. पंचांनी सांगितले का हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, वाईड चेंडूने इथे सुरुवात इथे केलेली आहे. पाहतोय की हवेचा वेग जास्त असल्या कारणाने आपण पाहतोय स्टँडवरती बेल्स देखील पडतायत आणि स्टँडवरती थोडेसे हवा जास्त कारणे हवेने थोडेसे डिसबॅलन्स देखील होत आहेत. त्याच कारण पंचांनी देखील थोडीशी प्रॉब्लेम होतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती. ते ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय. मनगटी फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला भावेश भंडारी चेंडूला फोल्ड करेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली होती. ज्या प्रकारे खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता, मनगाडे चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं दीपेश वाघात याने. एक धाव ही त्याने ते पलून पूर्ण केली. एका धावेने आता धावफलक 2 या आकड्यावरती. दीपेश याने आता आपलं वैयक्तिक खातं देखील खोललेलं आहे आणि संघाचं धावसंख्या जर आपण बघितली तर 2. इथे आपण पाहतो सन्मान दिलाय नितेश हांडवा याने. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता दीपेश आणि मात्र नितेशने त्याला थांबवलंय, स्टॉप केलंय आणि सांगितलं की जास्त रिस्क नको. बघा जोपर्यंत नितेश हांडवा हा खेळपट्टीवरती राहील ना तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवित राहतील बेलखेडी संघाच्या. कारण या मैदानावरती सातत्याने ते क्रिकेट खेळत आलेत आणि अंदाज आहे त्यांच्याकडे, अनुभव आहे त्यांच्याकडे या खेळपट्टीचा आणि त्यांना देखील माहिती आहे मी जर उभा राहिलो तर या 59 धावा चेस करू शकतो. तेच कारण कुठल्या प्रकारे जास्त रिस्क घेत नाहीये. ते आता फुलटा चेंडू आहे मेजवानी. बघा फुलटा चेंडू जर मिळाला उजव्या हाताच्या फलंदाजाला या एंड तर तो चेंडू सरळ त्या नदीमध्ये जाताना दिसत असतो आपल्याला आणि पुन्हा एकदा चेंडू त्या नदीमध्ये पाठवलाय.
डीजे हा षटकार आला. या षटकारात धावफलक आता वेगाने पुढे सरसावलं गेलं. 9 या आकड्यावरती 9 रन्स. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती. तर इम्पॅक्ट आपण पाहतो या लेग स्टंपच्या बाहेर झाला होता. तेच कारण पंचाने इथे अपील ही फेटाळून लावलेली आहे. आणि इथे पाहतोय आपण एक धाव घेण्याची संधी देखील मिळाली. लेगबाच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आता प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले 4 चेंडू या षटकातील टाकून झाले. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो या स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. चेंडू फरार, सीमा रेषा पार. नितेश शांडवाच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत दर्जेदार चौकार. नितेश शांडवा पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. ते बघा पुन्हा एकदा सॉफ्ट हँड हा चेंडू देखील काढला गेलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्याकडनं झाली चुकी, मिस्टेक झाला आणि त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा या वेगाने इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी आपण पाहतो या 59 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा बोबद या संघाच्या 18 धावा होत्या. बेलकेडी संघाच्या ते 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला थोडीशी घाई करायची, स्पीडअप करायचं आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रवी सोहळे. पहिला बॉल पूल केलाय, पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय आणि हा चेंडू आलाय 6 धावांकरता. षटकार स्वागत बघा, रवी असं देखील षटकाराने गेलाय. बघा दीपेशच्या ओव्हरमध्ये देखील हाणामारी झाली होती आणि या षटकामध्ये देखील हाणामारी होताना दिसते आपल्याला. आपण पाहतो ज्या प्रकारे तिकडे फटका देखील खेळला गेला होता. रोशन याच्या चेहऱ्याजवळ हा चेंडू येऊन लागलेला आहे. भन्नाट वेगाने हा चेंडू पाहतो ट्रॅव्हल झाला होता. पंजाब तिकडे लक्ष द्यायचं आहे. पाणी असं हवं असेल तर पाठवून द्या लगेच. आपण पाहतोय की ज्या प्रकारे ती दुखापत झालेली आहे त्या खेळाडूला. भन्नाट वेगाने हा चेंडू आपण पाहतोय त्याच्या चेहऱ्यावरती गालावरती लागलेला आहे. चला तिकडे थंड पाण्याची बॉटल असेल तर घेऊन जा, तिकडे बर्फ असेल तर बर्फ देखील घेऊन जा. आणि जर दुखापत जास्त असेल तर त्याला रेस्ट द्या. पाहतोय
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, खोट्यापाचा चेंडू होता आणि आपण पाहतो या रोशन याच्या गाळावरती नक्कीच हा चेंडू जाऊन पडलाय आणि नक्कीच थोड्याशा वेदना देखील जाणवल्या असतील, कारण भरपूर वेगाने हा चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचला होता. यावेळेस आपण षडंपूल पॉवरफुल सक्सेसफुल झालेला आहे. यावेळेस नितेश हांडवा याच्या बॅट मधून देखील निघालाय एक बिग वन, अनादर षटकार, 6 धावा. बघा हा षटकार इथे येताना दिसतोय आपल्याला. पहिल्या 3 बॉलवरती 13 धावा खर्च केलेल्या आहेत. धावफलक जाऊन पोहोचल्या 29 या आकड्यावरती. आपण पाहतो या 59 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 30 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा इकडनं कंप्लीट कराव्या लागतील. इथे पाहतोय आपण मिड विकेटला फटका देखील लागेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाबेवरती समाधान इथे मानावं लागतंय. फक्त एक सिंगल धाव. बघा षटकार, सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. पाहूया या 5व्या बॉलवरती काय घडतंय. षटकार येतो की सिंगल धाव येते, कारण सध्या तरी आपण पाहतो 6161 असं काही एखाद्या गाडीचा नंबर आपण पाहतोय, नंबर प्लेट हे आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. यावेळेस बघा गॅप शोधलाय आणि हा चेंडू गॅप मधून सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश वाघाच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. इथे पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडे थोडासा मिसफील्ड होताना बघील, कारण त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला होता. फेकी थोडीशी खराब झाली, बॅकअप दिला जातोय. 2 धावा इथे नक्कीच पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हर मध्ये आपण पाहतो या तब्बल 20 धावा इथे येताना दिसत आहेत आपल्याला. बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारे भोवत या संघाने सुरुवात केली होती, त्यांच्या पहिल्या षटकात 18 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 21 धावा होत्या. म्हणजे जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतोय आपल्याला. बघा आता 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36, 18च्या सरासरीने धावसंख्या येते धावफलकावरती लावलेला आहे. अजूनही 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता
23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. 12 चेंडू मध्ये 23 धावा. आपण पाहतोय ज्या प्रकारे कमबॅक केला होता अविश भंडारी याचा नो बॉल इथे हाताला गेलाय. नो चेंडूची घोषणा झालेली आहे. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रेट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आता बॅटर नितेश हंडवा या बॅटरकडे. ते देखील पाहतो आपण. चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केला गेलाय. पुन्हा एक सिंगल धाव इथे येताना दिसतंय. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे दीपेशच्या बॅट मधून आपण पाहतो एक चांगला फटका इथे खेळला गेला. मात्र शतरक्षक होते तिकडे. चांगलं शतरक्षण झालंय. रॉकी कर्ण, राकेश कर्ण फलंदाज बाद दीपेश वाघात. फलंदाज अजय येताना दिसतोय. अजय हंडवा आणि नितेश हंडवा आता असे दोन बंधू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. दीपेश याने तर आपली कामगिरी पार पाडलेली आहे. आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार त्या सहाय्याने आपण जर बघितलं ना तर त्याने धावा बनवल्या 20. 8 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्या आणि तो आता तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. आपण पाहतोय हा ट्रॅकर चेंडू इथे टाकला गेला होता. षटंबूल करण्याचा प्रयत्न. बॅट अगोदरच फिरली. कारण बॉल संपर्क झाला नाही आणि पाहतोय इथे धावचीची संधी देखील निर्माण झाली होती. खराब क्षेत्ररक्षण झालं. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि आपण पाहतो या 2 धावा इथे नक्कीच पलून पूर्ण केल्या गेल्या. आपण पाहतोय बॅटचा हलकासा एज लागला आणि 2 धावा इथे घेण्याची संधी प्राप्त झाली. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 40 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 19 धावेंची आवश्यकता आहे. 19 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू मध्ये 19 धावा मॅच जिंकण्याकरता. काय जबरदस्त मॅच करण्यात आपल्याला पाहायला मिळतंय. थोडासा हाय व्होल्टेज मॅच होताना दिसतोय आपल्याला. 9 चेंडू 19 धावा. आपण खूप चांगला चेंडू ते डॉट चेंडू होताना दिसतोय बघा. जसे जसे आता डॉट चेंडू होतील ना तसा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती वाढला जाईल. मात्र एखादा मोठा फटका जो प्रेशर आलाय बिलकडे टीम वरती तो प्रेशर कमी होईल. पाहूया 2 बंधू खेळपट्टीवरती पाहतोय आपण. छोटा बंधू मोठा बंधू एक चांगला तालमेल नेहमीच आपण पाहत आलो या 2 बंधूंमध्ये. देखील आपण पाहतोय 19 धावांची अजून आवश्यकता आहे. इथे पाहतोय आपण जोरात मारण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटम वर चेंडू लागलाय. फ्लाइंग स्लीप मध्ये शतरक्षक होता तिकडे. त्याच्याकडनं थोडासा मिस्टेक झाला. लेझी क्रिकेट झालं मी तर म्हणेन. 1 बॉम्ब चेंडू पकडण्याचा प्रयत्नामध्ये आपण पाहतोय चेंडू त्याच्याकडून निसटला गेला आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 42 आकड्यावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही मॅच जिंकण्याकरता 17 धावेंची आवश्यकता. बॉल टाकून झाले त्या षटकातील 5 म्हणजे 7 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 17 धावा. बघा ज्या प्रकारे बेलकडे संघाने देखील 3ऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केला होता ना तसाच कमबॅक इथे बोबत संघ देखील कमबॅक करताना दिसले आपल्याला. ते बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत 17. 6-17 आणि आता
बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. चला बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल करता. चला पाणी देखील पाठवून द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी पाठवून द्यायचंय, पाण्याची आवश्यकता भासली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, पाहूया तो रिव्ह्यू किती सक्सेस होतोय. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. एक रिस्क घेतला होता बॅटिंग करणाऱ्या टीमनं. जर सक्सेस जर झाला असता तर कदाचित एक एक्स्ट्रा चेंडू मिळाला असता त्यांना खेळण्यासाठी. मात्र तिसऱ्या पंचाने सांगितलंय की हा चेंडू असेल फेअर डिलिव्हरी. आणि आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 17 धाबींची आवश्यकता. 6-17 असं हे समीकरण आहे. चला आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. कमॉन डीजे. रोशन सोहळे, सॉरी रोशन नानकर येतोय बघा. रोशन 2 आहेत, एक रोशन सोहळे, रोशन नानकर आलाय आणि रोशन नानकर याने पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय. डॉट चेंडूने सुरुवात केलाय रोशन नानकर याने. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 17 धाबींची आवश्यकता. चेंडू 17 धावा. ते बघा फुल टॉस चेंडू आहे, लोअर फुल टॉस हा चेंडू टाकलाय आणि फक्त कनेक्शन बघा खूप चांगलं झालंय, टायमिंग व्यवस्थित जुळलाय आणि चेंडूला सरळ पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. मी अगोदरच म्हटलं होतं की जोपर्यंत नितेश आहे तोपर्यंत आशा पल्लवित असतील बेलकडी संघाच्या. आता चेंडू बाकी राहतील 4 आणि 4 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 11. 4-11 हे समीकरण. 4 चेंडू 11 धाबींची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. नितेश हंडवाच्या बॅट मधून आलेला हा एक सिक्सर. आजच्या दिवसामध्ये आपण भरपूर 6 लागताना बघित आहेत. मोस्ट सिक्सेस जर आपण बघितले तर मनीष तारवी याने तब्बल 11 षटकार ठोकले. त्यानंतर संकेत घोषे याने 6 षटकार ठोकले एका इनिंग मध्ये. आणि आता आपण पाहतोय नितेश हंडवा याला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झाले. राकेश आले तिकडे. एक धाव कंप्लीट. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. कुठला फलंदाज बाद झालाय तर अजय हंडवा हा फलंदाज धावचीत झालेला आहे. थँक्यू डीजे. मनीष वाघात न्यू बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण नितेश हंडवा याला. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजे
49 धावा. अजून मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. इथे पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे आता आपण पाहतोय रवी आलेत. चांगला क्षेत्ररक्षण झालंय. फेकी थोडीशी खराब झाली. आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडकर जर थ्रो झाला असता कदाचित विकेट मिळाली असती आणि रनआउटच्या स्वरूपात ही विकेट मिळाली असती. एकच धाव ही आली असती. मात्र इथे आल्या 2 धावा. आता 2 चेंडू आणि 8 धावींची आवश्यकता. बघा हा जो चेंडू आहे हा दोन्ही संघासाठी फार निर्णायक ठरणार आहे. 2 चेंडू 8 धावा म्हणजे या बॉलवरती षटकार किंवा 2 धावा येणं फार गरजेचं आहे किंवा चौकार येणं फार गरजेचं आहे. पाहूया या बॉलवरती काय घडेल. हा चेंडू निर्णायक ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. इथे आता फुल टॉस चेंडू आहे आणि हा फुल टॉस चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता आणि स्क्वेअर लेग पंचाने सांगितलंय की हा आहे नो चेंडू. आता 2 चेंडू बाकी राहिलेत आणि 2 चेंडू बाकी राहिलेत आणि या 2 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता आता धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 3. बघा 2 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. इथे आपण पाहतोय की भोबत या टीमकडे एक रिव्ह्यू बाकी होता की जर त्याने जर घेतला असता तर कदाचित आपण पाहतोय काहीतरी घडलं असतं. मात्र आपण पाहतोय जो रिव्ह्यू होता त्याचा फायदा त्यांना काही उचलता आलेला नाहीये. मात्र पंचांनी सांगितलंय की स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलंय की हा चेंडू आहे नो. बघा एक मुवमेंट असतात त्या मुवमेंटला त्या रिव्ह्यूचा फायदा घ्यायचा असतो. बघा फायदा झाला असता किंवा नाही झाला असता मात्र तो रिव्ह्यू तुम्ही आता घरी घेऊन जाऊ शकत नाहीयेत. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. त्या तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण खराब बॅकअप आणि इथे 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. खूप सुंदर रनिंग भिडून विकेट्स इथे पाहायला मिळाली मनीष आणि नितेश हांडवा याची. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 59 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि त्या 59 धावा चेस देखील केल्या गेल्यात. आपण पाहतोय फिल्डर करणं झालेल्या चुका बॉलर्स करणं झालेल्या चुका आणि ते आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे एन्जॉय ग्रुप्स बेलकडी या संघाने. आपण पाहतोय ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये रवी